हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज तुम्ही म्हणत असाल, की ताईची दिवाळी झालेली दिसते. सगळा फराळ तर दिसतोय इथे स्वामींच्या समोर. तर आज मी तुमच्यासाठी हीच एक खूप खास अशी गोष्ट घेऊन आली आहे, की मला स्वतःला पर्सनली ते खूप आवडलं आणि कदाचित तुम्हाला सगळ्यांना ते खूप 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 उपयोगी पडेल. तर म्हणून मी हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले. कारण आता आपली दिवाळी तर येतेच आहे. फराळ तर लागणारच आहे. असं कोणाच्याच घरी होत नसेल, की फराळ बनत नसेल किंवा बाहेरून आणला जात नसेल, असं नसेलच. कारण सण आहे, तर सणाला ज्या गोष्टींनी तो सण होतो ना, तर त्या गोष्टी तर असल्याच पाहिजेत. माझा नेहमी हा अट्टाहास पण असतो. जसं आई मला नेहमी सांगायची, की जेव्हा कुठलाही सण असतो ना, तर आपल्या घरात त्या सणानिमित्त ज्या गोष्टी बनवल्या जातात, तर फुल ना फुलाची पाकळी म्हणून अगदी थोड्याशा प्रमाणात का होईना आपण ते घरात बनवावं. कारण त्या गोडाधोडाचा ना घरामध्ये जो एक सुगंध पसरत असतो, त्याने आपल्या घरामध्ये सण असल्यासारखं वाटतं आणि मुलांना, घरातल्या व्यक्तींना सुद्धा त्या सणाचा आनंद घेता येतो. तर म्हणून अ, म्हटलं की चला तुमच्यासोबत ही एक गोष्ट छान अशी मला जी मिळाली आहे ती मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करू. तर तुम्हाला इथे सगळं दिसत असेल मी जसं काढला फराळ वगैरे सगळा. संपूर्ण फराळ आहे दिवाळीचा आपला. तर अशा माझ्या बऱ्याचशा ताई आहेत, मैत्रिणी आहेत, की म्हणजे मी स्वतः पण सांगते तुम्हाला एक गोष्ट, की मी बाकी खरंच सगळ्या गोष्टी करते, पण मला हा फराळाचा जो फंडा आहे ना, हा काही मला जमत नाही. कारण म्हणजे त्याचं जे प्रमाण आहे, काय आहे आणि खूप सारी क्वांटिटीमध्ये असतं. कोणीतरी एक माणूस हेल्पिंगला लागतं. बऱ्याच ताई एकट्या सुद्धा बनवतात. पण सगळ्याच गोष्टी सगळ्यांनाच येतात असं नसतं. तर मला मी खरंच सांगते अगदी प्रामाणिकपणे, की हे काही माझ्या बसची बात नाहीये फराळ. शंकरपाळ्या वगैरे करते, पण बाकी गोष्टी मला तेवढ्याशा जमत नाही व्यवस्थित आणि भीतीही वाटते, की बाबा जास्तीचं प्रमाण झालं, कधी काही एक जरी गोष्ट चुकली, तर पुढचं सगळंच चुकतं. मग तेलाची नासाडी होते, असं बरंच काय-काय असतं. तर म्हणून फराळ काही मला तेवढा व्यवस्थित जमत नाही. तर मी फराळ करायला तुम्ही बघत असाल, मी नेहमी मावशीची मदत घेते. पहिले तर आईच फराळ करायची. जेव्हा मी ऑफिसला वगैरे जायचे, तर तेव्हा आईच सगळं करायची. मी फक्त एक हेल्पिंग हँड म्हणून जातात ना, भांडी घासा, पाडून द्या, कापा वगैरे असे सगळे कामं आमच्याकडे असायचे. पण त्याच्यात पण एक वेगळीच मजा असते मदत करण्यामध्ये. पण जेव्हा आपल्या अंगावरती पडतं, तर तेव्हा आपल्याला त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर काही वेळा काही परिस्थितींमुळे त्या गोष्टी होतही नाहीत पॉसिबल. तर आता तसंच बऱ्याचशा ज्या माझ्या मैत्रिणी आहेत, तर त्या जॉबला जातात. जसं मी जेव्हा जॉबला जायचे, तेव्हा मला ह्या गोष्टी जमायच्या नाहीत. पण म्हणून का आपण आपले सण साजरे करायचे नाहीत का? पण त्याच्यात दुसरा जो थॉट येतो, की अरे बाहेरून मागवलं आपण हे, तर बाहेरचं कसं असतं, कोण कसं काय वापरतं, तेल कसं वापरतं आणि आता आपण जसं सगळे एक हेल्थच्या दृष्टीने एकदम हेल्थ कॉन्शियस झालेलो आहोत आणि प्रत्येकाचे तब्येतीचे सुद्धा खूप साऱ्या गोष्टी उद्भवलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टींची काळजी सुद्धा घ्यावी लागते, की तेलकट कमी खा. हे आणि सण म्हटल्यानंतर आपण ताव मारतो. तर त्याच्यामुळे सगळे जे डाएट्स असतात ते सगळे फेल होतात तिथे. तर आज मी तुम्हाला हे जी गोष्ट दाखवणार आहे ना, ह्याने कुठलीच गोष्ट तुमची अफेक्ट होणार नाहीये. अशीच ही गोष्ट आहे, ती म्हणजे की हा जो सगळा फराळ तुम्हाला दिसतोय ना, याला थोडं पण म्हणजे ऑइल यूज केलेलं नाहीये. हा सगळा बेक केलेला फराळ आहे. म्हणजे फ्राय ह्याच्यामध्ये काहीच नाहीये आणि ह्याची जी टेस्ट आहे ना, तुम्हाला खरंच म्हणजे विश्वास नाही बसणार. पण इतकी सुंदर टेस्ट आहे ना याची, म्हणजे सुंदर म्हणण्यापेक्षा टेस्टी आहे एकदम. जसा आपला नॉर्मल फराळ असतो तसाच फराळ आहे. अ, हा जो फराळ आहे ना, हा कोणी बनवलाय तो मी पहिले तुम्हाला सांगते. तर माझ्याकडे मागे एका ताईंनी मला हे जे साईडला गजरे दिसतायत, हे गजरे आणि बऱ्याचशा गोष्टी ताईंनी पाठवल्या होत्या. त्याच्यासोबत त्यांनी एक कार्ड सुद्धा पाठवलं होतं, कृष्णा फराळ करून, दिवाळी फराळ. तर आता मध्येच इन बिटवीन मी असंच काहीतरी सर्च करत होते, तेव्हा मला कार्ड मिळालं. तर मी म्हटलं एकदा ताईंना विचारून बघू, की कसं काय असतं त्यांचं फराळाचं. कारण खूप साऱ्या जणांना आता दिवाळीमध्ये असं फराळाची गरज असते. तर आणि ते पण घरगुती, बाहेर त्या काही बनवत नाहीत, घरातच सगळ्या गोष्टी करतात. तर मी त्यांना कॉल केला, त्यांना विचारलं आणि त्यांना म्हटलं, की "ताई तुम्ही मला सॅम्पल पाठवाल का? मग मी दाखवेन. जर मला फराळ आवडला, तर मी पुढे तो दाखवेन."
तर त्यांनी फराळ पाठवला इतका सारा, म्हणजे जी पण काही व्हरायटी अजूनही भरपूर त्या काय काय करतात, पुरणपोळी म्हणा, मोदक म्हणा, खूप साऱ्या गोष्टी करतात. तर या सगळ्या गोष्टी पाठवल्या त्यांनी. आणि मागच्या वेळी त्यांनी मला एक पत्र पाठवलं होतं. मी तुम्हाला ह्याच्याबद्दल सांगणार आहे, थांबा, नाहीतर तुम्हाला वाटेल ही खूप काय काय बडबड करते. पण खरंच ह्या गोष्टी शेअर करणं ना खूप खूप जास्त गरजेचं आहे. कधी कधी काय होतं की फक्त कामापुरतं बघतात लोक, पण जी गोष्ट खरंच गरजेची असते ती पण सांगणं तेवढंच महत्वाचं आहे. तर मागच्या वेळी त्यांनी जेव्हा मला पत्र पाठवलं होतं, तर त्या पत्रामध्ये त्यांनी ते त्यांच्या आजाराबद्दल मेन्शन केलं होतं की त्यांना कॅन्सर झाला होता. कोरोनामध्ये त्यांच्या मिस्टरांचा जॉब सुद्धा गेला होता. म्हणजे खूप साऱ्या परिस्थितींना, अडचणींना आणि एवढा मोठा आजार असताना सुद्धा त्या इतक्या साऱ्या गोष्टी करतात. त्या स्टॉल सुद्धा लावतात या फराळाचा पूर्ण. आणि एक मस्त गोष्ट म्हणजे की त्यांचा फराळ बाहेरगावी सुद्धा जातो. म्हणजे UK, US, लक्झमबर्गमध्ये म्हणाला त्या की फराळ माझा जातो. खूप 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 अभिमानाची गोष्ट आहे की एक स्त्री, म्हणजे एवढी इच्छाशक्ती स्ट्रॉंग असणारी स्त्री, की बाबा एवढा आजार, आज आपल्याला थोडंसं काही जरी दुखलं खुपलं तरी आपल्याला लगेच असं वाटतं, अरे माझ्याने हे होईल का, माझ्याने ते होईल का. घरातलं साधं काम मी सांगते, पण एवढं इच्छाशक्ती स्ट्रॉंग ठेवून आज त्या इतकं सारं, म्हणजे इतका जो बिझनेस आहे त्या करतायत स्वतःहून. तर खूप खूप, म्हणजे मी म्हणेन ना की एक हॅट्स ऑफ आहे तुम्हाला, एक सॅल्यूट आहे की खरंच, म्हणजे स्त्री शक्ती खरोखर काय असते ना, हे मला त्यांच्याकडे बघून कळतंय की खरंच खूप छान करतायत ते. आणि तुम्ही नेहमी ताई करत राहा, नेहमी आमचा सपोर्ट तुमच्या सोबतच असेल. आणि त्या आजारातून आता त्या बाहेर येत आहेत. आणि त्यांचं म्हणणं असं की ताई मी जेव्हा बिझी असते ना, मला त्या गोष्टींबद्दल वाटत नाही काहीच, म्हणून मला असं वाटतं की मी स्वतःला बिझी ठेवणं हेच त्याच्यावर खूप मोठं सोल्युशन आहे. तर असो, पण ताईंच्या हाताला अफलातून चव आहे, अफलातून टेस्ट आहे. कांजूरमार्गला असतात त्या, कांजूरमार्गला राहतात. आणि कांजूरमार्गलाच त्या तिथे स्टॉल पण लावतात त्यांच्या फराळाचा. तर खूप सारे चांगले रिव्ह्यूज पण त्यांना येतात, जे लोक घेऊन जातात. ही खायची गोष्ट आहे, तर खाण्याची गोष्ट एकदा जर आपल्या तोंडाला चव लागली ना, तर आपण परत तिथेच जातो. तर मी सांगते तुम्हाला की ताईंनी काय काय पाठवलेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे बेसनचे लाडू आहेत, रव्याचे लाडू आहेत. ओव्हरऑल सगळा फराळ आहे, जेवढा सगळा फराळ आपल्याला दिवाळीला लागतो. बेसनातले रव्याचे लाडू जे आहेत ते तुपाचे सुद्धा मिळतात. त्यानंतर त्यांच्याकडे ना करंजी ही खूप वेगळ्या प्रकारची केसर ड्रायफ्रूट करंजी आहे. आणि कोणी म्हणणार नाही की ही करंजी बेक केलेली आहे. मी त्यांना विचारलं की ताई कशा प्रकारे हे तुम्ही करता, तर हे सगळं जे बेसिक प्रिपरेशन आहे त्या सगळं घरी करतात. आणि त्यांच्या इथे जवळपास कुठे खूप मोठा असा मायक्रोवेव्ह आहे, तर तिथे त्या बेकिंगला घेऊन जातात. तर ही कमी मेहनत नाहीये. सगळ्यात जी महत्वाची गोष्ट ती म्हणजे की चकली, ही अक्षरशः संपूर्णपणे भाजणी केलेली चकली आहे. भाजणीची चकली आहे, मैद्याची वगैरे नाहीये. जशी भाजणीची आपली चकली असते तशीच चकली आहे. आणि ही चकली तुम्ही म्हणाल का की ही चकली बेक केलेली आहे. आणि फक्त दाखवण्यासाठी नाही, खाण्यासाठी सुद्धा. आता काल त्यांनी पाठवले होते ह्या सगळ्या वस्तू, म्हणजे हे फराळ. काल आम्ही सगळ्यांनी टेस्ट पण केलं, खाल्लं पण. आणि मी तुम्हाला दाखवते की चकली बघा. चकलीचा कुरकुरीतपणा तुम्हाला आवाज येतोय का? करम कुरम. खूप 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 टेस्टी आहे. अजिबात तेल नाहीये कुठल्याच गोष्टीला, कारण सगळ्या बेक केलेल्या गोष्टी आहेत. अनारसे आहेत, गुळामधले अनारसे आहेत, ते गुळाचे बनवलेत. त्यानंतर चिवडा आहे त्यांचा. त्यानंतर त्यांनी जी शंकरपाळी दाखवली, ही इतकी टेस्टी आहे की काय सांगू, म्हणजे तोंडात टाकली की अक्षरशः विरघळते अशी शंकरपाळी आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांची स्पेशालिटी जी आहे शंकरपाळीमध्ये, ती म्हणजे की ही स्ट्रॉबेरी शंकरपाळी. ह्याची टेस्ट ही इतकी इतकी मस्त आहे ना की काय सांगू, म्हणजे निष्ठा खातच होती. त्यांनी दिल्या त्या शंकरपाळ्या बघा, डब्बा अर्धे अर्धे झालेले दिसतात तुम्हाला. मी याच्यासाठी खाते की तुम्हाला क्रिस्प कळेल. अगदी अगदी म्हणजे स्ट्रॉबेरी आईस्क्रीम खाल्ल्याची कशी टेस्ट येते तशीच टेस्ट येते. त्यानंतर त्याच्यामध्येच आहे चॉकलेट आणि व्हॅनिला फ्लेवर मध्ये सुद्धा या शंकरपाळ्या आहेत. तुम्ही एकदा मुलांना द्या.
अजिबात विसरणार नाहीत आणि सारखं जाऊन डबा लगेच रिकामी पण होऊन जाईल. पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, की बाहेरचं आपण घ्यायला जात नाही. कारण आपण पहिली गोष्ट तर विचार करतो, की बाहेर तेल कसं वापरलं असेल, वस्तू काय वापरल्या असतील, कोण कशा प्रकारे बनवतं. तर हे जे बनवतात ना, हे त्या ताई स्वतः घरी बनवतात. सगळ्या गोष्टी त्या स्वतः हँडल करतात. त्या पूर्वी नर्सही होत्या. त्या पूर्वी नर्सचं काम करायच्या. त्यामुळे त्या मला स्वतः म्हणाल्या, की "ताई मी स्वतः त्या आजारातून जातेय. तर मला असं वाटतं, की मी लोकांना काहीतरी हेल्दी चांगलं द्यावं." तर दिवाळीच्या फराळापेक्षा म्हणजे दिवाळीचा फराळ आपण नेहमी जेव्हा घरी बनवतो सगळं तेलातलं बनवलेलं असतं आणि कधी-कधी तर असं होतं, की त्या तेलाचा वासाने म्हणजे एवढा वास बनवतानाच एवढा वास असतो, की नंतर कधी-कधी खाण्याची पण इच्छा होत नाही त्या गोष्टी आणि त्या अशाच पडून राहतात. पहिले खूप सगळे आवडीने खायचे, पण आता डाएट कॉन्शियस झाल्यामुळे आपण खूप साऱ्या गोष्टी खाणं कमी केलं. तर असा जो ऑप्शन असेल, तर आपल्याला काहीच कमी करायची गरज नाही. हे सगळ्यांनाच आलेले हे प्रॉडक्ट्स कारण अजिबात तेलाचा वापर केलेला नाहीये, फ्राय केलेल्या नाहीयेत. खूप हेल्दी गोष्टी आहेत या. त्यांची करंजी पण इतकी सुंदर आहे ना टेस्ट करंजीची. आता हे मी फक्त सांगते. तुम्हाला असं वाटेल की ही फक्त मुद्दामून सांगते, पण मी खरंच मनापासून सांगते. स्वामींच्या समोर सांगते तुम्हाला. हे सगळं त्यांनी स्वामींसाठी आणलंय. स्वामींनी दिवाळी आधीच साजरी करून घेतलीये. तर त्यांचीच इच्छा असेल की ताईंचा जो फराळ आहे तो आपल्या सगळ्यांपर्यंत पोचावा. जे बाहेरच्या देशात राहतात स्पेशली ज्यांना इथल्या गोष्टी मिळत नाही तिथे बनवायला जमत नाही किंवा तिथे मिळत नाही. तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप बेस्ट ऑप्शन आहे आणि प्रत्येक गोष्टीचं ना असं प्रॉपर त्यांचं पॅकिंग येतं बघा. ह्या चॉकलेट शंकरपाळ्या आहेत. तर प्रत्येक गोष्टीचं असं प्रॉपर त्यांचं पॅकिंग येतं. तर त्या मला म्हणाल्या, की "ताई कुठलीही कितीही गोष्ट असू दे, प्रत्येक गोष्टीचं असं ही स्ट्रॉबेरी शंकरपाळी आहे. तर ह्याचं प्रत्येक गोष्टीचं असं पॅकिंग येतं प्रॉपर. म्हणजे आपण स्टोअर करायला आपल्याला परत वेगळ्या डब्यामध्ये काढून ठेवायची सुद्धा गरज नाही. तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं तर तुम्ही काढून ठेवू शकता. पण आपल्याला रोज सुद्धा मुलांना काही ना काही स्नॅक्स किंवा काही ना काही लागत असतं. तर अशा ज्या घरगुती, ज्या हेल्दी बनवलेल्या गोष्टी आहेत, त्या जर मुलांना दिल्या कारण तो जो संध्याकाळचा स्नॅक्स टाइम असतो ना, भुकेचा टाइम, त्याला थोडंसं जरी काहीतरी खायला मिळालं ना, तरी आपल्याला बरं वाटतं. पण त्या थोड्याशा खाण्याच्या नादात मग आपण बाहेरचा समोसा, वडापाव म्हणजे सगळं तेलकट, ते किती वेळा त्या तेलात तळलेलं असतं वगैरे. तुम्ही बघा आता डॉक्टरकडे तुम्ही जाल ना, पहिली गोष्ट हीच सांगितली जाते, की बाहेरचं खाऊ नका. तर म्हणून अशा ज्या घरगुती गोष्टी आहेत ना, त्या खरंच खूप चांगल्या आहेत, मस्त आहेत स्नॅक्स टाईमला. त्यानंतर नानकटाई सुद्धा आहे त्याच्यामध्ये बघा. नानकटाई सुद्धा त्यांनी पाठवल्यात. खूप छान. तुम्हाला बघूनच कळत असेल की क्वालिटी काय आहे. ही शेव सुद्धा आहे बघा. ही शेव सुद्धा बनवलेली आहे. तर अशा बराच सगळा फराळ आहे. ए टू झेड सगळा फराळ आहे. त्यांनी मला लिस्ट पाठवली होती. तर त्या म्हणजे फराळ काय-काय त्यांच्याकडे अवेलेबल आहे. परत त्या पुरणपोळीची सुद्धा ऑर्डर घेतात. तर तुम्हाला पुरणपोळी, मोदक आता गणपतीमध्ये मोदक हवे होते बऱ्याच जणांना, तर त्यांच्याकडून मोदक सुद्धा घेतले सगळ्यांनी. पण मी का तुम्हाला हे सांगते, तर असा एक सोर्स किंवा आता कसं आपल्या एरियामध्ये आपल्याला असं एखादं दुकान मिळालं, की जिथे खरंच चांगली गोष्टी मिळतात. किराण्याचं म्हणा किंवा खाण्याचं म्हणा कुठलंही. तर मग आपण तिथूनच घेत राहतो सारख्या गोष्टी. कारण आपल्याला माहीत पडतं, की इथे चांगलं मिळतंय. माझं काम हे आहे, की कुठली चांगली गोष्ट आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे मला. बस माझं हेच काम आहे. तर म्हणून मला स्वतःला पर्सनली खरंच खूप आवडला. मी सांगते ना, की तुम्ही माझ्या गॅरंटीवरती किंवा तुम्ही माझ्या विश्वासावरती तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्ही नक्की ऑर्डर करा आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. पाहिजे असेल तर पहिले कमी-कमी ऑर्डर करा, टेस्ट करून बघा आणि मग तुम्हाला हवं असेल तर जास्त क्वांटिटीमध्ये ऑर्डर करा. पण नक्की मागवा. खूप छान फराळ आहे. जे घरी बनवतात ते तर ठीक आहे, पण ज्यांना बनवता येत नाहीये किंवा ज्यांना काही प्रॉब्लेम आहे किंवा ज्यांना हेल्थ रिलेटेड आहे, तर हेल्थ रिलेटेड असून पण खायची इच्छा आहे, तर त्यांनी नक्कीच मागवू शकता. तर आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. तुम्ही मला विचारालच आहे, की "ताई हे याची प्राइस काय आहे पण?" तर ह्या ज्या चकल्या आहेत ना, ही टोटली भाजणीची चकली आहे. तर ताई मला म्हणाल्या, की "ताई मी भाजणी पूर्ण घरी बनवते आणि टेस्ट तुम्हाला समजेलच खाल्ल्यानंतर लगेचच. संपूर्णपणे भाजणीची चकली आहे." तर भाजणीची चकली त्यांची 1 किलोची ₹550 म्हणजे ₹550 1 किलो आहे.
आता तुम्ही एक एक मी तुम्हाला जनरल कॅल्क्युलेशन सांगते की 1 किलो भाजणीच्या चकलीसाठी जर आपण मटेरियल सुद्धा आणायला गेलो ना, तर 250-300 रुपयाच्या खाली तर तुमचं मटेरियल जाणारच नाही. आता त्या होलसेलमध्ये बनवत असतील म्हणून त्यांना ते कमी पडत असेल, पण आपण पर्सनली बघायला गेलो तर प्लस तुम्ही तेल वापरणार, तेल जोडा त्याच्यामध्ये, प्लस तुमची मेहनत, म्हणजे एक पदार्थ बनवायला गेला, 1 किलोच्या चकल्या जरी बनवायला गेल्या तरी अख्खा दिवस, कारण त्याच्याबरोबर बाकीची जी भांडी पडतात, जो पसारा पडतो तो सगळा वेगळा असतो. तर जे करतात त्यांचं मी काहीच सांगत नाहीये, ते खूप छान आहे, तुम्ही करा. पण ज्यांना करायला येत नाहीये किंवा त्यांना काही कारणामुळे करता येणार नाहीये, आणि एक कंपॅरिझन मी तुम्हाला सांगते, म्हणजे जे म्हणतील की ताई खूपच महाग आहे, तर एक कॅल्क्युलेशन कंपॅरिझनचं मी तुम्हाला सांगते. तर असंही पकडलं तर तुम्हाला 350-400 रुपये किंवा 350 पकडा, तेवढे तर तुमचे कुठेच गेले नाहीयेत 1 किलो चकलीसाठी. आणि ह्याच्यामध्ये तुमची मेहनत, त्यांची पण मेहनत आहे, त्यांनी मेहनत जोडली आहे, तर त्याच्या हिशोबाने जी प्राइस आहे ती मला तरी व्यवस्थित वाटली, त्यांची ओके वाटली. त्यानंतर अनारसे आहेत, तर अनारसे 200 ग्रॅम 500 रुपयाचे आहेत. अनारसे महाग असतात, हे तुम्हालाही माहिती आहे. ड्रायफ्रूटची जी करंजी आहे त्यांची, ती 1 किलो 700 रुपये आहे. आता त्याच्यामध्ये किती करंजी येतील ते मला माहिती नाहीये. पुरण करंजी जी आहे ती 1 नग, म्हणजे 1 करंजी 30 रुपयाची आहे. शंकरपाळी जी आहे, नॉर्मल शंकरपाळी, ती 1 किलो 500 रुपयाची आहेत. त्यानंतर नानकटाई ज्या आहेत त्या 1 किलो 400 रुपयाला. बेसन लाडू 1 किलो 500 रुपयाला. तुपातले बेसन लाडू 1 किलो 600 रुपयाला. रवा लाडू 1 किलो 500 रुपये, आणि तुपातले रवा लाडू 1 किलो 600 रुपये. तिखट शेव जी दाखवली मी तुम्हाला ती 1 किलो 500 रुपये. आणि पोह्यांचा जो चिवडा आहे तो चिवडा 1 किलो 450 रुपये. त्यांच्याकडे नाचणीचे लाडू सुद्धा आहेत, 1 किलो 700 रुपये. डिंक लाडू 1 किलो 700 रुपये. मेथी लाडू 1 किलो 800 रुपये. मी साईडला सुद्धा लिस्ट देईन पाहिजे तर, किंवा डिस्क्रिप्शन मध्ये सगळं देईन तुम्हाला. आणि स्ट्रॉबेरीची जी शंकरपाळी आहे ती 1 किलो 600 रुपये. व्हॅनिला शंकरपाळी, चॉकलेट शंकरपाळी, म्हणजे या ज्या फ्लेवरच्या शंकरपाळ्या आहेत त्या सगळ्या 1 किलो 600 रुपयाला आहेत. तर बघा, मी माझं काम केलेलं आहे, मला तर प्रचंड आवडलेला आहे. आणि हा फक्त मला एकटीला नाही, सगळ्यांना आवडलाय, यांना सुद्धा आवडला, निष्ठाला पण खूप आवडला, आणि स्वामींना सुद्धा खूप आवडलेला आहे. तर तुम्हाला ज्यांना हवं असेल, माझी फक्त हे एकच रिक्वेस्ट आहे की जसं मला काही गोष्टी बनवता येत नाहीत, आणि कधी कधी असं होतं ना की काही गोष्टींसाठी आपल्याला दुसऱ्यांवर डिपेंड राहावं लागतं. मग त्यांचा सुद्धा वेळ जातो, आपलाही वेळ जातो. आपल्याला तेवढा वेळ नसेल, कारण आता सगळेच काही ना काही कुठल्या कुठल्या गोष्टीत बिझी असतात. तर त्याच्यामुळे आपला सणही साजरा झाला पाहिजे, आणि छान हेल्दी आपला सण साजरा झाला पाहिजे. नाही की कुठूनही काही आणलं आणि मग ते आपण आपल्या घरात, आपल्याला ते कोणी म्हणजे आणली ना वस्तू, पैसे खर्च केले ना, तर त्याचा तसा पुरेपूर उपयोग झाला पाहिजे, ती आवडीने खाल्लं गेलं पाहिजे. नाहीतर आपण, आपल्याला जी गोष्ट आवडत नाही ती आपण दुसऱ्यांना तरी कशी देणार. जेव्हा आपल्याकडे दिवाळीला कोणी पाहुणे येतात, तर ते समजा ती चवच नसेल तर ते पाहुणे तरी काय खाणार आहेत, किंवा कोणाला एखाद्याला द्यायला सुद्धा आपल्याला चांगलं वाटत नाही. तर म्हणून मी नक्की तुम्हाला सांगेन की तुम्ही डोळे झाकून तुम्ही फराळ मागवू शकता. आणि इतर वेळी सुद्धा जे स्नॅक्स साठी वगैरे पण आपल्याला हवं असेल तर तसंही तुम्ही ताईंकडून मागवू शकता. खूप 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 छान टेस्ट आहे. म्हणजे त्यांचं सांगायचं म्हणून मी नाही सांगत आहे, मी अगदी कळकळीने तुम्हाला सांगते की खूप छान टेस्ट आहे. तुम्ही अगदी विश्वास ठेवून तुम्हाला जेही ऑर्डर करायचंय, एखादा जरी पदार्थ तुम्हाला यातला हवा असेल, समजा चकली आपल्याला करायला खूप कठीण जाते तर चकली तुम्ही मागवू शकता. अनारसे आहेत, अनारसे पण कधी कधी जमत नाहीत तर अनारसे मागवू शकता. म्हणजे आपला सण वाया जाणार नाही. म्हणजे जे आहे फराळ तो आपल्यापर्यंत पोहोचेल, आणि छान त्यांचं क्वालिटी खूप चांगली आहे फराळाची. जे पण टोटल जे फराळ आहे ना, सगळ्या फराळाची क्वालिटी एकदम 1 नंबर आहे. तर म्हणून तुम्हाला ज्यांनाही फराळ दिवाळीचा करायला जमत नसेल तर तुम्ही नक्की ताईंकडून मागवू शकता. त्यांचे डिटेल्स जे आहेत ते स्क्रीनवर येत असतील, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा मी पिन करेन. तर असे जे छोटे छोटे घरगुती जे बिझनेस करतात लेडीज, तर मला
खूप चांगलं वाटतं. पण एकच गोष्ट आहे की माझा हा एक हेतू असतो त्याच्यामध्ये, की फक्त बिझनेस म्हणून मी तुम्हाला प्रमोट करणार नाही. तर तुमची वस्तू ही तेवढ्या क्वालिटीची असली पाहिजे, की मी आज जर ती गोष्ट मी त्या ताईंना सुद्धा पहिलेच सांगितलं, की ताई मला जर आवडलं तरच मी ते सांगणार. तर तुमची वस्तू सुद्धा त्या क्वालिटीची असली पाहिजे. कुठलाही बिझनेस असू द्या किंवा काही असू द्या, आपला प्रामाणिकपणा हा नेहमी त्याच्यामध्ये असला पाहिजे. तरच त्या गोष्टीमध्ये आपल्याला नेहमी यश मिळत असतं. कारण ही खायची गोष्ट आहे. जर ह्याच्यामध्ये जर आपण लोकांची फसवणूक केली किंवा काय, तर ते एकदा माहिती पडल्यानंतर लोकं पुन्हा तुमच्याकडे ती गोष्ट घ्यायला येणार नाहीत. तर त्या ताई जसं मला म्हणजे त्यांनी मला जसं सांगितलं, की "ताई आम्ही जेव्हा स्ट्रीटवरती, रस्त्यावरती जेव्हा स्टॉल लावतो, तेव्हा जेव्हा लोकं येऊन सांगतात ना आम्हाला दुसऱ्या दिवशी परत, की ताई खूप छान होतं, खूप आवडलं." तर त्या म्हणतात, की पैशांपेक्षा जास्त मला त्यांचे जे रिव्ह्यूज येतात ना, ते ऐकून मला खूप आनंद होतो, की दादा ताई म्हणजे त्यांचे मिस्टर पण सांगतात ताईंना, की मिस्टरांना सांगतात, की "तुम्ही ताईंना नक्की सांगा, की खूप छान होता फराळ, खूप छान बनवलं होतं." तर असं म्हणजे हे जे आहे ना, हे जे आपली अपेक्षा आहे ना, ह्याला म्हणतात की जेन्युइनपणा. असं नाही की फक्त पैसा कमवायचा आहे आणि आता सीझन आहे म्हणून फक्त ते करायचं आणि विकायचं असं नाहीये. तर त्यांना मनापासून त्या गोष्टी करायला आवडतात आणि आपल्या सगळ्यांपर्यंत त्या पोहोचवल्यात त्यांनी. स्वामींनीच पोहोचवल्या. कदाचित स्वामींचीच इच्छा असावी, की हे सगळ्यांपर्यंत पोहोचावं. तर म्हणून जेही माझे ताई, दादा जे पण बाहेरगावी वगैरे पण राहतात, ज्यांना अशा छान-छान फराळाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि हेल्दी फराळाचा मी तर म्हणेन आस्वाद घ्यायचा आहे. तुम्ही नक्की, नक्की, नक्की मागून बघा. असं नाहीये, की फक्त आत्तापुरतंच आहे हे त्यांचं म्हणजे कंटिन्यू चालू असतं त्यांच्याकडे बिझनेस हा. आणि इतर ज्या स्नॅक्सच्या गोष्टी आहेत त्या पण त्यांच्याकडे कंटिन्यू चालू असतात. तर तेही तुम्ही ऑर्डर करू शकता. तर त्यांचे नंबर जे आहेत, त्यांचे डिटेल्स जे आहेत ते सगळे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तर तुम्ही नक्की तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करा. तर असा आजचा फराळाचा व्हिडिओ होता. माझा फराळ अजून बाकी आहे. काही-काही छोट्या-छोट्या गोष्टी ज्या मी जास्त नाही बनवणार, फक्त शंकरपाळी वगैरेच बनवेन. बाकी चकलीचा खूप घाट असतो. तर कधी होते व्यवस्थित, कधी नाही होत. तर माझी आई खूप चकली बेस्ट बनवायची आणि आमच्या म्हणजे आम्ही जेव्हा लहान होती, तेव्हा आमची परिस्थिती सुद्धा इतकी खराब होती ना तेव्हा, की माझे पप्पा बँकेत फराळ विकायला घेऊन जायचे. म्हणजे चकली, बेसनचे लाडू हे बनवून घेऊन जायचो. तर आई दिवाळीला 100 किलोच्या आसपास आमची चकली बनायची. 100 किलो. माझी ठाण्याची मावशी सुद्धा होती, तीही यायची मदतीला आणि तेव्हा परिस्थिती अशी होती, की लाईट नसायची कधी-कधी. खूप प्रॉब्लेम असायचे. मग आम्ही कॅरमने हवा घालायचो, इतकं गरम व्हायचं आणि ही तुम्ही 1 किलो चकलीची भाजणी बनवून बघा आणि 1 किलो चकली बनवून बघा, की तिला काय मेहनत लागते या चकलीला. भाजणीलाच माझ्या आईचे नंतर-नंतर हाताचे खूप सारे प्रॉब्लेम सुरू झालेले. कारण ती कंटिन्यू भाजणी आणि बेसनचे लाडू सुद्धा पूर्ण व्यवस्थित पीठ भाजलं गेलं तरच बेसनचे लाडू चांगले होतात. नाहीतर मग ते आपल्याला गळ्याला असे लागतात खाताना. तर तिच्या चकलीला एवढी डिमांड असायची, की म्हणजे ती करून थकायची आणि पप्पा घेऊन जाऊन थकायचे. पण तरी चकली आजही तिच्या चकलीची म्हणजे लोकं आठवण काढतात. इतकं छान बनवायची. पण मला एकच सांगायचंय, की ह्याला खूप सारी मेहनत लागते आणि यांच्या बनवण्यामध्ये म्हणजे ह्यांच्या पदार्थामध्ये तो प्रामाणिकपणा दिसतो मला. तर म्हणून मला असं वाटतं, की ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचावं. आपला छान सण येतोय. सगळ्यांचाच सण छान साजरा व्हावा हीच माझी इच्छा आहे त्याच्यामागे. आणि तुम्हाला हवं असेल तुम्ही नक्की मागवा ताईंकडून. बस एवढंच सांगेन. बाकी काय, बाकी जे पण आहे ते सगळं तुमच्यासमोर क्लिअर आहे. काही कुठलीही गोष्ट अशी काही लपवलेली नाहीये. त्या ताई कांजूरला राहतात. समजा आणखीन एक गोष्ट त्यांनी सांगितली, की अजून त्यांना कुरिअरची सोय अजून माहिती नाहीये. कुरिअर त्या करतील. पण जे जवळपास राहणारे आहेत म्हणजे आता मुंबईमध्ये किंवा काय, तर त्यांचे मिस्टर जे आहेत ते घरपोच हे पोहचवून देतात फराळ वगैरे सगळं. तर तशी किंवा आता जे लांब-लांबचं समजा ऑर्डर असेल, तर त्या नक्की कुरिअरची सोय सुद्धा अवेलेबल करून देतील. तर तुम्हाला जेही काही दुसरे काहीही प्रश्न विचारायचे असतील, की हे कशाचं बनवलंय, ते कशाचं बनवलंय, आता मला तेवढी काही आयडिया नाहीये, रेसिपी नाहीयेत माझ्याकडे.
तर तुम्ही ते डायरेक्ट ताईंना विचारा. ताईंचा नंबर दिलेला आहे, त्या तुम्हाला अगदी व्यवस्थित, कारण ज्याने बनवलंय त्याला ते आणखीन जास्त व्यवस्थितपणे सांगता येईल माझ्या सांगण्यापेक्षा. मी तर फक्त खाऊन सांगितलं की बाबा ते कसं लागतंय, पण ते कशापासून बनवलंय किंवा काय, कारण तुम्हाला बऱ्याच जणांना काय मैदा खात नसतात किंवा काय बऱ्याच काही गोष्टी आहेत, शुगरचा प्रॉब्लेम असतो वगैरे. तर मग तसं ते काही तुम्हाला अजून काही कस्टमाइज करायचं असेल तर ते पण तुम्ही ताईंना विचारून करून घेऊ शकता. पण एक गोष्ट सांगेन की अगदी एक नंबर हा फराळ आहे. खूप छान आहे, म्हणजे कोणी म्हणणार नाही की हा तुम्ही बाहेरून मागवलाय. अगदी घरगुती चव आहे याला, ताईंच्या हाताची चव आहे, त्यांची मेहनत आहे आणि त्यांचं प्रेम सुद्धा आहे याच्यामध्ये. तर असं छान छान फराळ तुम्ही बनवा. तुमच्याही फराळाला सुरुवात झाली असेल, बहुतेक ठिकाणी सगळ्यांच्या घरी फराळाला सुरुवात झाली असेल. पण फराळ म्हणजे खरंच एकट्याने बनवायचं काम नाहीये. फराळाला जेव्हा 2-3 हात लागतात ना, तेव्हा आणखीन मजा येते आणि कधी वेळ जातो ते कळत नाही. आम्ही जेव्हा घरी फराळ बनवायचो तेव्हा एक जण तळेल, एक जण लाटेल, एक जण भरेल, करंजी वगैरे. तर असं फराळ बनवायचो आणि त्यात वेगळीच मजा असायची. पण आता कसे वातावरणानुसार खाण्यापिण्याचे पथ्य, बऱ्याचशा सगळ्या गोष्टी आल्यात. तर त्याच्यामुळे आपण बऱ्याच गोष्टी कमी सुद्धा या केल्यात आता. पण कमी करायची गरज नाहीये, कारण आपल्याला छान असं बेक फराळ मिळणार आहे. संपूर्ण विदाऊट ऑइल तुम्हाला हा फराळ मिळणार आहे. तर त्याच्यामुळे लवकरात लवकर कॉल करा, लवकरात लवकर ऑर्डर करा, म्हणजे ताई तुमच्यापर्यंत लवकरात लवकर त्या वस्तू पोहोचवतील. तर असा आजचा व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला? तर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान आपल्या सणांचा आनंद घ्या. मस्त छान राहा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.